खूप जास्त आपल्याला व्हिडिओज बनवायचे आहेत. खूप जास्त धमाल येणार आहे. हो येस, तुम्ही थंबनेल तर बघितलंच आहे, की नवीन सुरुवात. तर नवीन सुरुवात काय आहे हे मी तुम्हाला दाखवते. त्याच्या आधी सबस्क्राईब करा. सो आजपासून आपले व्हिडिओज इथून येणार तर आहेत. इथे होणार आहे आपला नवीन सेटअप आणि त्यासाठी आपली इथे क्लिनिंग चालू आहे. क्लिनिंग झाल्यानंतर आपण इथे सेटअप करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा घरातले वगैरे सगळी कामं आवरून घेतली. सकाळचा नाश्ता बनवायचा होता, तर सकाळचा नाश्ता पटापट बनवून घेतला आणि पूर्ण सगळं क्लिनिंग वगैरे करून मग आपण आर्टवर्क करायला जातो नेहमी. तसंच नेहमीप्रमाणे सगळं क्लीन केलं आणि तसंच मग आर्टवर्क ड्रॉ करायला निघालो. आणि हे सगळं आवरल्यानंतर सुरुवात झाली ती म्हणजे माझ्या आर्ट सेटअपची. तर खालून सगळं आर्टचं सामान आपल्याला वरती आणायचं होतं आणि मी ते डोक्यावरती घेऊनच वरती आले. मी खूप जास्त खुश होते कारण माझं सगळी कामं हलकी होणार होती आणि तिथल्या तिथे मला सगळं करायला भेटणार होतं. सो मी ते डोक्यावरतीच घेऊन आले. सो पटापट टेबलचं स्टँड घेऊन आले. आपल्याला टेबल जॉईन करायचा होता. सो नवरोबांना म्हटलं की जरा मला हेल्प करा सेटअप करायला. सो खूप कन्व्हिन्स केल्यानंतर मग ते मला मदत करायला आले आणि ओरडत होते कारण मी तिथे सगळीकडे ड्रॉइंग माझे लावले होते आणि तिथे सगळी वॉल खराब झाली होती. सो ती वॉलसुद्धा आपण लवकरच रिनोव्हेट करणार आहोत. सो ह्यांनी मला पटापट सगळं सेटअप करून दिला आणि सगळी लाईटची वगैरे टेस्टिंग झाली आणि लाइटिंग वगैरे परफेक्ट आहे की नाही ते एकदा चेकआउट केलं, जेणेकरून परत काही प्रॉब्लेम व्हायला नको मला व्लॉग्स करण्यासाठी किंवा व्हिडिओज करण्यासाठी. आणि सेटअप ठेवल्यानंतर आमचे शेट आरामात चेअरवरती बसले. मी तुम्हाला दाखवते की कसे बसले. त्यांना खूप कम्फर्टेबल आणि खूप जास्त भारी वाटत होतं आणि ते उठायला तयार नव्हते. मी त्यांना सांगत होते की हे माझं सेटअप आहे, बट ते उठत नव्हते. सो आम्ही एकदा चेकिंग करून घेतली की आपलं कसं आर्टवर्क होतंय. नॅचरल लाईट पण खूप जास्त भारी येते खिडकीतून, जेणेकरून आपल्याला लाईटची तर अजिबात गरज नाही. नॅचरल लाईटमध्ये आपलं प्रॉपर पूर्ण काम होऊन जातं. सो हा असा आपला पूर्ण सेटअप तयार आहे. सो बघा तुम्ही व्हिडिओ. सो आजपासून आपले व्हिडिओज इथून येणार आहेत. हा नवीन सेटअप आम्ही बनवला आहे. ही वॉल पेंटिंग आहे, जी मी खूप आधी केली आहे आणि ती इनकम्प्लीट राहिली आहे. बघा, इथे 1-2 फ्लॉवर्स काढायचे राहिलेत. सो ही वॉल पेंटिंगसुद्धा मला खूप जास्त आवडते कारण खूप खूप जास्त ही भारी झाली वॉल पेंटिंग. सो तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मागे खूप जास्त भारी दिसते वॉल पेंटिंग. आणि आपल्या व्लॉगिंगची नवीन सुरुवात तर झालेलीच आहे. सो खूप जास्त आपल्याला व्हिडिओज बनवायचे आहेत. खूप जास्त धमाल येणार आहे. सो चला तर मग आपण स्टार्ट करूयात आपल्या आजच्या ॲनिमी ड्रॉइंगला.